Welcome to Guruvarya Academy. Learn everything in simple way. Let's start today's session. Guides. हॅलो फ्रेंड्स, यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण न्यूट्रिशन म्हणजे काय, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये न्यूट्रिशनची गरज का असते, त्याचप्रमाणे न्यूट्रिशनचे जे काही वेगवेगळे टाईप आहेत, जसं की ऑटोट्रॉपिक टाईप ऑफ न्यूट्रिशन, हेटेरोट्रॉपिक टाईप ऑफ न्यूट्रिशन, त्याचप्रमाणे ऑटोट्रॉपिक प्लांट्स, हेटेरोट्रॉपिक प्लांट्स याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे. तर आता आपण आजच्या सेशनमध्ये त्याच्या पुढील जो काही पार्ट आहे तो पाहणार आहोत. चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूया. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. काय डोके चालवायचे आहे आपल्याला पाहूया. विच पार्ट ऑफ द लॅरॅन्थस प्लांट कॅरीज आउट फोटोसिंथेसिस. लॅरॅन्थस नावाचा जो काही प्लांट आहे तो त्याची जी काही फोटोसिंथेसिस प्रोसेस आहे ती फोटोसिंथेसिस प्रोसेस त्याच्या कोणत्या पार्टमध्ये कंप्लीट करतो. प्लांट्सच्या लीफ आणि स्टेम या दोन पार्टमध्येच क्लोरोफिल प्रेझेंट असतात आणि क्लोरोफिल प्रेझेंट असल्यामुळे त्यांचे जे काही फोटोसिंथेसिस आहे ते लीफमध्ये आणि स्टेममध्येच होत असेल. सेकंड, फ्रॉम वेअर डू दे ऑब्टेन मिनरल्स अँड वॉटर. हे जे काही लॉरेन्थस प्लांट आहे तो प्लांट मिनरल्स आणि वॉटर कुठून मिळवतो. फ्रॉम द होस्ट प्लांट. थर्ड, why is Laranthus known as a partially parasitic plant. हा जो काही लॅरॅन्थस प्लांट आहे त्याला पार्शियली पॅरासिटिक प्लांट असं का बरं म्हटलं जातं. कारण तो दुसऱ्या होस्ट प्लांटवरती डिपेंड राहतो व त्याच्यापासून त्याची जी काही फूडची, मिनरल्सची आणि वॉटरची गरज आहे ती भागवण्याचा प्रयत्न करतो. नेक्स्ट वी हॅव टू सी दॅट इज इन्सेक्टिव्हरस प्लांट्स. यापूर्वी आपण ऑटोट्रॉपिक प्लांट्स, हेटेरोट्रॉपिक प्लांट्स, त्याचप्रमाणे पॅरासिटिक प्लांट्स म्हणजे काय पाहिले. आता आपण पाहूया इन्सेक्टिव्हरस प्लांट्स म्हणजे नेमकं काय असतं. वी हॅव सीन हाऊ सम प्लांट्स फीड अपॉन इन्सेक्ट्स टू ऑब्टेन न्यूट्रिएंट्स. आपण यापूर्वी पाहिले की असे काही प्लांट्स असतात जे की स्वतःची न्यूट्रिशनची गरज भागवण्यासाठी इन्सेक्ट्सवरती डिपेंड असतात. These insectivorous plants generally grow in soil or water deficient in nitrogen compounds. हे जे काही इन्सेक्टिव्हरस प्लांट्स असतात ते अशा एरियामध्ये ग्रो होतात जिथल्या सॉइलमध्ये किंवा तिथल्या पाण्यामध्ये नायट्रोजन कंपाऊंड्सची खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता असते. द प्लांट बॉडी ऑफ द ड्रोसेरा ब्रुमनी हॅज अ फ्लावर लाईक अपीअरन्स. ड्रोसेरा ब्रुमनी नावाचा जो काही प्लांट आहे त्याला फ्लावर लाईक अपीअरन्स असतं. इट ग्रोज क्लोज टू द ग्राउंड आणि ते खाली ग्राउंडला वाढलेलं असतं. इट्स लिव्स आर अट्रॅक्टिव्हली पिंक ऑर रेड इन कलर विथ हेअर्स ॲट द मार्जिन. आणि त्याचे जे काही लिव्ज असतात ते लिव्ज पिंक किंवा रेड कलरचे असतात आणि त्यांच्या मार्जिनला हेअर लाईक छोटे छोटे स्ट्रक्चर प्रेझेंट असतात. ड्रॉपलेट्स ऑफ अ स्टिकी स्टफ्स फाउंड ॲट अ टिप्स ऑफ हेअर्स अट्रॅक्ट इन्सेक्ट्स. आणि इथे आपण पाहू शकतो हे जे काही लीफ आहेत त्याच्या मार्जिनला हेअर लाईक स्ट्रक्चर्स आहेत आणि त्या स्ट्रक्चर्सवरती आपल्याला ड्रॉपलेट लाईक स्ट्रक्चर दिसतात जे की इन्सेक्ट्सला अट्रॅक्ट करतात. द सायंटिस्ट जॉनेस बुरमन आयडेंटिफाईड these plants in Sri Lanka in 1737. Hence the plant is named after his name. हे जे काही सायंटिस्ट जॉनेस बुरमन होते त्यांनी श्रीलंकामध्ये 1737 मध्ये ड्रोसेरा ब्रुमनी या प्लांटचा शोध लावला श्रीलंकामध्ये. म्हणून त्या प्लांटला ड्रोसेरा ब्रुमनी असं त्यांच्या नावावरून नाव देण्यात आलं. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. काय डोकं चालवायचे आपल्याला पाहूया. वाय डज द पिचर प्लांट फीड ऑन इन्सेक्ट्स इवन दो इट प्रोड्युसेस फूड बाय फोटोसिंथेसिस. पिचर प्लांट हा जो काही प्लांट आहे तो इन्सेक्ट का बरं भक्ष्य करत असेल. त्याच्यामध्ये तर फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होते आणि ही प्रोसेस झाल्यानंतर सुद्धा तो इन्सेक्टवर फीडिंग का करत असेल. हा जो काही पिचर प्लांट असतो त्याच्यामध्ये एक
स्टिकी फ्लुइड असतो. तो स्टिकी फ्लुइड इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्याचं काम करतो. ते इन्सेक्ट त्या स्टिकी फ्लुइडमध्ये ट्रॅप झाल्यानंतर त्याच्या माउथला एक अशी कव्हरिंग असते आणि ती कव्हरिंग तो क्लोज करतो. ती कव्हरिंग क्लोज केल्यानंतर तो इन्सेक्ट इथे मध्ये अडकून राहतो आणि जीव गुदमरून मरून जातो. आणि त्यानंतर त्याचा तो कंझ्युम करून त्या इन्सेक्टपासून त्याच्या बॉडीमध्ये जी काही नायट्रोजन डिफिशियन्सी आहे तो पूर्ण करण्याचं काम हा पिचर प्लांट करत असतो. म्हणून तो जरी फोटोसिंथेसिस करत असला तरी तो इन्सेक्ट फीडिंग देखील करतो. नेक्स्ट इज सॅप्रोफायटिक प्लांट्स. आपण इन्सेक्टिव्हरस प्लांट्स म्हणजे काय पाहिलं, आता आपण पाहूया सॅप्रोफायटिक प्लांट्स म्हणजे काय. प्लांट्स विच ऑब्टेन द फूड फ्रॉम द डेड अँड डिकेइंग बॉडीज ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड सॅप्रोफायटिक प्लांट्स. असे प्लांट्स जे की डेड आणि डिकेइंग बॉडीपासनं, जे की दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या डेड आणि डिकेड बॉडी असतात त्याच्यापासनं स्वतःचं अन्न मिळवतात, अशा प्लांट्सला सॅप्रोफायटिक प्लांट्स असं म्हटलं जातं. व्हेरियस टाइप्स ऑफ फंजाय लाईक मशरूम अँड ईस्ट आर सॅप्रोफाइट्स. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही मशरूम्स आहेत, फंजाय आहेत, ते सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशनचे असतात. फंजाय सिक्रेट डायजेस्टिव्ह एन्झाइम्स ऑन द डेड रिमेन टू डायजेस्ट और ब्रेक डाउन द कार्बन कंपाउंड्स दे कंटेन. फंजाय काय करते, एक डायजेस्टिव्ह एन्झाइम सिक्रेट करते त्या डेड बॉडीवरती आणि त्यामुळं त्या बॉडीमधले जे काही कार्बन कंपाऊंड्स आहेत त्यांचं ब्रेकडाऊन आणि डायजेशन व्हायला सुरुवात होते. द रिझल्टिंग सोल्युशन इज ॲब्झॉर्बड टू ऑब्टेन न्यूट्रिएंट्स. आणि त्याचा परिणाम म्हणून काय होतं, त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या न्यूट्रिएंट्सचं ॲब्झॉर्प्शन झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, फूड गेट स्पॉइल्ड ड्यू टू फंजाय. सम फंजाय कॉजेस डिसीजेस और इलनेस व्हाईल सम फंजाय हॅव मेडिसिनल प्रॉपर्टीज. जे काही फंजाय असतात त्याच्यापासून बरेचसे अन्नपदार्थ खराब होतात आणि ते फंजाय आपल्याला डिसीज निर्माण करू शकतात किंवा आपल्यामध्ये आजारपण आणू शकतात. आणि या उलट काही फंजायमध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज सुद्धा प्रेझेंट असतात. ईस्ट अँड सम मशरूम आर युजफुल. ईस्ट आणि काही मशरूम आहे जे की आपल्याला युजफुल आहेत. ईस्टचा वापर बेकरी प्रोडक्ट्समध्ये प्रामुख्याने केला जातो, जसे की ब्रेड यासारखे पदार्थ बनवण्यासाठी ईस्टचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. ईस्ट इज युज्ड इन फर्मेंटेशन प्रोसेस अँड फॉर मेकिंग ब्रेड. फर्मेंटेशन ही जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे ब्रेड बनवण्यासाठी ईस्टचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. मशरूम्स आर अ रिच सोर्स ऑफ आयर्न अँड विटॅमिन्स. मशरूम हे जे काही असतात ते आयर्न आणि विटॅमिन्सचे रिच सोर्स असतात. रोल ऑफ न्यूट्रिएंट्स अँड इफेक्ट ऑफ देअर डिफिशियन्सी ऑन प्लांट्स. इथे आपल्याला काही न्यूट्रिएंट्स दिले आहेत. त्या न्यूट्रिएंट्सची जर एखाद्या प्लांटमध्ये कमतरता झाली तर त्याचा काय इफेक्ट त्यांच्या बॉडीवरती होतो ते आता आपल्याला पाहायचं आहे. फर्स्ट, नायट्रोजन. नायट्रोजन हा जर न्यूट्रिएंट एखाद्या प्लांट बॉडीमध्ये कमी पडला तर त्याचा त्या बॉडीवरती काय इफेक्ट होतो पाहूया. इम्पॉर्टंट, इथे आपल्याला त्यांचं फंक्शन पण दिलंय ते पण आपण पाहणार आहोत. इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ प्रोटीन्स, क्लोरोफिल अँड सायटोप्लाझम. नायट्रोजनचं फंक्शन काय आहे, जे काही प्रोटीनचे वेगवेगळे कंपोनंट्स आहेत, क्लोरोफिल आणि सायटोप्लाझम आहे, त्यांच्यावरती ते इफेक्ट करत असतं. आणि जर नायट्रोजनची डेफिशियन्सी झाली तर काय परिणाम होतात. रिटार्डेड अँड स्टंटेड ग्रोथ, येलोइंग ऑफ लिव्ज. त्याचे जे काही लिव्स असतात प्लांटचे ते येलो कलरचे व्हायला लागतात, त्यांची ग्रोथ स्टंटेड होते म्हणजे खुंटते. सेकंड, फॉस्फरस. कन्वर्जन ऑफ लाईट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी. अर्ली लीफ फॉल, लेट फ्लावरिंग, स्लो ग्रोथ ऑफ रूट्स. हा जो काही फॉस्फरस आहे त्याचं फंक्शन आहे तो जो काही सनपासून मिळवलेली लाईट एनर्जी आहे त्याचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये करतो. आणि त्याचा इफेक्ट डिफिशियन्सी झाल्यानंतरचा तो म्हणजे त्याच्यामध्ये खूप लवकर पानझडी व्हायला लागते. त्याच्यामध्ये फ्लावर्स हे खूप उशिरा यायला लागतात आणि
त्याचप्रमाणे त्यांची जी रूट्सची ग्रोथ आहे ती खूप स्लो होत असते. थर्ड, पोटॅशियम. फंक्शन ऑफ पोटॅशियम इज नेसेसरी फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. वेगवेगळ्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी पोटॅशियमची गरज पडत असते. डिफिशियन्सी इफेक्ट्स आर वीक स्टेम, विल्टिंग ऑफ लीव्ज, फेल्युअर टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स. जर पोटॅशियमची डिफिशियन्सी झाली तर प्लांटचा जो काही स्टेम आहे तो वीक असतो. त्याचप्रमाणे त्यांचे लीव्ज विल्ट व्हायला लागतात, म्हणजे सुकल्यासारखे व्हायला लागतात आणि कार्बोहायड्रेटचं प्रोडक्शन करण्यामध्ये त्यांना फेल्युअर येतं. फोर्थ इज मॅग्नेशियम. फंक्शन, प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल. मॅग्नेशियमची जर कमतरता झाली तर काय होतं पाहूया. स्लो रिटार्डेड ग्रोथ, येलोइंग ऑफ लीव्ज. नेक्स्ट, आयर्न. फंक्शन ऑफ आयर्न, प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल. क्लोरोफिल प्रोडक्शनचं काम आयर्न करत असतो. इफेक्ट्स ऑफ डेफिशियन्सी ऑफ आयर्न, येलोइंग ऑफ लीव्ज. प्लांटचे जे काही लीव्ज असतात ते येलोइश कलरचे व्हायला लागतात. मॅग्नीज. फंक्शन, प्रोडक्शन ऑफ मेन प्लांट हार्मोन्स. प्लांटचे जे काही हार्मोन्स असतात त्यांचं प्रोडक्शनचं काम मॅग्नीज करत असतो. आणि जर त्याची डेफिशियन्सी झाली तर काय होतं. रिटार्डेड ग्रोथ ऑफ प्लांट बॉडी ॲज वेल एज स्पॉटेड लीव्ज. नेक्स्ट, झिंक. फंक्शन ऑफ द झिंक, प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स अँड देअर इंटरमिडिएट्स. हार्मोन्सचं प्रोडक्शन, त्याचप्रमाणे त्यांचे जे काही इंटरमिडिएट्स असतात हार्मोनचे त्यांचं देखील प्रोडक्शन करण्याचं काम झिंक करत असतो. त्याचं जर डिफिशियन्सी झाली तर लीव्जमध्ये त्यांची ग्रोथ रिटार्डेड होते. त्याचप्रमाणे त्यांचे लीव्ज येलोइश कलरचे व्हायला लागतात. नेक्स्ट, ऑब्झर्व द प्लांट्स अराउंड यू अँड डायग्नोज द न्यूट्रिएंट डिफिशियन्सी इफ एनी. तुमच्या आजूबाजूला जे काही प्लांट्स आहेत त्यांचं तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि त्यांचे जे काही डिफिशियन्सी इफेक्ट्स आहेत जर तुम्हाला ते ऑब्झर्व करता आले त्यावरून तुम्हाला कोणत्या पद्धतीचा न्यूट्रिएंट त्या प्लांटमध्ये कमी आहे हा शोधायचा आहे. नेक्स्ट इज दॅट न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. यापूर्वी आपण पाहिलं न्यूट्रिशन इन प्लांट्स कोणत्या कोणत्या टाईप्सचे आहेत. आता आपण पाहूया ॲनिमल्समध्ये जे काही न्यूट्रिएंट्स आहेत, न्यूट्रिशनचं मोड आहे ते कोणत्या कोणत्या टाईपचं आहे. दिस कन्सेप्ट रेफर्स टू द बॉडी नीड्स फॉर न्यूट्रिएंट्स. आणि हा जो काही कन्सेप्ट आहे तो बॉडीमधील न्यूट्रिएंट्सची जी काही नीड आहे ती कंप्लीट करण्यासाठी कशा पद्धतीने मोड ऑफ इंजेक्शन ऑफ फूड आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्या बॉडीला काय यूज आहे हे दाखवण्यासाठी न्यूट्रिशन इन ॲनिमल्स हा पॉईंट आपल्याला आता पाहायचा आहे. लेट्स रिकॉल. चला आठवूया. विच आर द व्हेरियस न्यूट्रिएंट्स इन फूड, फॉर व्हॉट पर्पज आर द न्यूट्रिएंट्स यूज्ड. फूडमध्ये वेगवेगळे कोणते कोणते न्यूट्रिएंट्स प्रेझेंट असतात आणि न्यूट्रिएंट्स असण्यामागचा काय हेतू असतो. फूडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, लिपिड्स हे न्यूट्रिएंट्स प्रेझेंट असतात आणि ते असण्यामागचा उद्देश म्हणजे आपली जी काही ग्रोथ आहे, बॉडी बिल्डिंग आहे ती व्यवस्थितपणे व्हावे यासाठी. न्यूट्रिएंट्स नेसेसरी फॉर व्हेरियस ॲक्टिव्हिटीज ऑफ द बॉडी आर ऑब्टेन्ड फ्रॉम फूड. जे काही न्यूट्रिएंट्स असतात ते वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करण्यासाठी गरजेचे असतात जे की आपल्याला फूडपासून मिळतात. दे आर सप्लाइड टू द व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी थ्रू ब्लड. आणि हे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते बॉडी पार्ट्समध्ये ब्लडच्या मदतीने पोहोचवले जातात. द फूड दॅट वी कन्झ्युम डू नॉट मिक्स विथ ब्लड ॲज इट इज. आपण जे काही अन्न ग्रहण करतो ते अन्न डिरेक्टली ब्लडमध्ये मिक्स न होता वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये जाऊन त्याचे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते ब्लडमध्ये मिक्स होत असतात. इट नीड्स टू कन्वर्ट इन टू सॉल्युबल फॉर्म्स दॅट कॅन इझिली मिक्स इन टू ब्लड. ते जे काही फूड आहे त्याचं कन्वर्जन सॉल्युबल फॉर्म्समध्ये होतं आणि ते इझिली ब्लडमध्ये मिक्स होतं. मिक्स झाल्यानंतर ते ऑल बॉडी पार्ट्सकडे पोहोचवलं जातं. न्यूट्रिशन इन ॲनिमल्स इन्व्हॉल्व्स व्हेरियस स्टेप फ्रॉम इंजेक्शन टू इजेशन.
ॲनिमल्समधलं जो काही न्यूट्रिशन आहे ते न्यूट्रिशनमध्ये वेगवेगळ्या स्टेप्स असतात. त्या स्टेप इंजेक्शनपासून स्टार्ट होतात तर इजेशनपर्यंत संपतात. इथे आपल्याला स्टेप ऑफ न्यूट्रिशन्स दिले आहेत ते आता आपण पाहूया. फर्स्ट स्टेप इज दॅट इंजेक्शन. इंजेक्शन मीन्स फूड इज टेकन इन टू बॉडी. आपण आपल्या बॉडीमध्ये फूड घेतो त्या प्रोसेसला इंजेक्शन असं म्हटलं जातं. सेकंड इज डायजेशन. कन्व्हर्जन ऑफ फूड इंटू सिम्पल सॉल्युबल फॉर्म्स. आपण जे काही फूड आपल्या बॉडीमध्ये घेतले त्याचं सिम्पल सॉल्युबल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम डायजेशन या प्रोसेसमध्ये कंप्लीट होतं. ॲब्झॉर्प्शन. ट्रान्सफर ऑफ सॉल्युबल फूड टू द ब्लड. जे काही फूड आपण आपल्या बॉडीमध्ये घेतले त्याचं सॉल्युबल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन डायजेशन या प्रोसेसमध्ये झाले तर त्याच्यापासून जे काही सॉल्युबल फूड फॉर्म झाले त्या सॉल्युबल फूडचं ट्रान्सफर टू द ब्लड करण्याचं काम ॲब्झॉर्प्शन ही प्रोसेस करत असते. त्यानंतरची जी काही प्रोसेस आहे ती म्हणजे ॲसिमिलेशन. ॲसिमिलेशन प्रोसेसमध्ये काय होतं? युटिलायझेशन ऑफ ॲब्झॉर्बर फूड बाय सेल्स अँड टिश्यूज फॉर एनर्जी प्रोडक्शन, ग्रोथ अँड रिपेअर. जे काही फूड बॉडी सेल्सद्वारे आणि टिश्यूजद्वारे ॲब्झॉर्ब केलं जातं त्याच्यापासून एनर्जीचं प्रोडक्शन केलं जातं आणि त्या एनर्जीद्वारे सेल्सची ग्रोथ आणि रिपेअरिंगचं काम केलं जातं. द लास्ट स्टेप ऑफ द न्यूट्रिशन इज दॅट इजेशन. इजेशन म्हणजे जे काही वेस्ट प्रोडक्ट ह्या सर्व प्रोसेसेसमधून फॉर्म होतात त्या प्रोडक्टला आउट ऑफ द बॉडी रिमूव्ह करणं म्हणजेच इजेशन. ऑब्झर्व द ॲनिमल्स अराउंड यू अँड कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. तुमच्या अवतीभोवती जे काही ॲनिमल्स आहेत तुम्हाला त्यांचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि हा टेबल इथे कम्प्लीट करायचा आहे. नेम ऑफ ॲनिमल. काऊ. टाईप नेम ऑफ फूड. काऊ हे कोणत्या पद्धतीचं किंवा कोणत्या प्रकारचं फूड घेते आणि तिचं जी काही मेथड ऑफ इंजेक्शन आहे ती इथे आपल्याला लिहायचं आहे. इथे आपल्याला इंजेक्शनच्या मेथड दिल्या आहेत जसे की स्वॉलोइंग, चिविंग, सकिंग, स्क्रॅपिंग, ग्रॅविंग एक्सेट्रा. त्या मेथड्सपैकी काऊ कोणत्या पद्धतीच्या मेथडनं इंजेक्शन करते हे इथे आपल्याला लिहायचं आहे. नेक्स्ट पॉईंट वी हॅव टू सी दॅट टाईप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. ॲनिमल्समध्ये न्यूट्रिशनचं टाईप कोणता असतो हे आता आपल्याला पाहायचं आहे. ए. होलोझोइक न्यूट्रिशन. त्यापैकी फर्स्ट आहे होलोझोइक न्यूट्रिशन. होलोझोइक न्यूट्रिशन म्हणजे काय आता आपण पाहूया. कॅन यू टेल? सांगू शकता का तुम्ही? काय सांगायचं आहे आपल्याला? हाऊ डज इंजेक्शन ऑकर इन युनिसेल्युलर ॲनिमल्स लाईक अमिबा. अमिबासारख्या एकपेशीय प्राण्यामध्ये इंजेक्शन कशा पद्धतीने होत असेल तेच आपल्याला इथे पाहायचं आहे. अमिबा डज नॉट हॅव ऑर्गन लाईक हँड्स अँड माउथ. अमिबामध्ये आपल्याला हँड किंवा माउथ यासारखे ऑर्गन पाहायला भेटत नाहीत. इट कॅन टेक इन फूड थ्रू एनी पार्ट ऑफ द सरफेस ऑफ इट्स युनिसेल्युलर बॉडी. तो काय करतो? त्याचे जे काही दुसरे पार्ट आहेत असं पण नाही कारण तो युनिसेल्युलर आहे. युनिसेल्युलर म्हणजे त्याच्यामध्ये फक्त एकच सेल प्रेझेंट आहे आणि एकाच सेलमध्ये कुठले पार्ट असणार आहेत? फक्त ती एकच सेल सर्व फंक्शन किंवा सेल मेटाबॉलिझम्स कंप्लीट करत असणार आहे. इट सराउंड्स द फूड पार्टिकल फ्रॉम ऑल साइड टू टेक इन टू द सेल. तो काय करतो? फूड पार्टिकलला सराउंड होतो जो की त्याला त्याच्या बॉडीच्या आतमध्ये घ्यायचा आहे. आफ्टर दॅट इट डायजेस्ट द फूड विथ द हेल्प ऑफ डिफरंट एन्झाईम्स. त्यानंतर तो काय करतो? वेगवेगळ्या एन्झाईम्सच्या मदतीनं तो जो काही फूड डायजेस्ट केला आहे त्याचं तो एन्झाईम्सच्या मदतीने डायजेशन करून त्याला बॉडीच्या आतमध्ये ठेवतो. अनडायजेस्टेड फूड इज लेफ्ट बिहाइंड ॲज द अमिबा मूव्ह फर्दर विथ द हेल्प ऑफ सुडोपोडिया. आणि हा जो काही अमिबा आहे जेव्हा तो सुडोपोडियाच्या मदतीने एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हा त्याच्यामधलं जो काही वेस्ट मटेरियल आहे तो त्याच्या बॉडीमधून रिमूव्ह केला जातो. इन युनिसेल्युलर ॲनिमल्स लाईक अमिबा, युग्लिना, पॅरामेशियम एक्सेट्रा
ऑल द स्टेप्स ऑफ न्यूट्रिशन ऑकर विदिन देअर युनिसेल्युलर बॉडी. जे काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत जसे की अमिबा, युग्लिना, पॅरामेशियम यांच्यामध्ये जे काही न्यूट्रिशनच्या स्टेप्स आहेत त्या सर्व स्टेप त्यांच्या बॉडीमध्ये जो काही एक सिंगल सेल प्रेझेंट आहे त्याच्यामध्येच कंप्लीट होत असतात. इन्सेक्ट्स हॅव माउथ पार्ट्स फॉर इंजेक्शन ऑफ फूड. फॉर एक्झाम्पल, इन्सेक्ट्स लाईक द कॉकरोच अँड ग्रासहॉपर विच निबल हॅव जॉ लाईक माउथ पार्ट्स. जे काही इन्सेक्ट्स असतात त्यांच्या माउथ पार्ट्समध्ये इंजेक्शन ऑफ फूड करण्यासाठी वेगवेगळे अवयव प्रेझेंट असतात. कॉकरोच आणि ग्रासहॉपरमध्ये जॉ लाईक माउथ पार्ट प्रेझेंट असतो जो की निबल लाईक असतो. बटरफ्लाईज सक फूड विथ अ ट्यूब लाईक प्रोबोसिस. बटरफ्लाय काय करते, तिचं जे काही फूड आहे, बटरफ्लायचं फूड म्हणजे जे काही नेक्टार फ्लावरमध्ये प्रेझेंट असतो तो नेक्टार बटरफ्लाईज ट्यूब लाईक स्ट्रक्चरनं म्हणजे प्रोबोसिसनं आपल्या बॉडीच्या आतमध्ये घेत असते. मस्किटो अँड बेड बग्स यूज अ निडल लाईक माउथ पार्ट टू पियर्स अँड अ ट्यूब लाईक माउथ पार्ट टू सक ब्लड टू अदर फ्लुइड. जे काही बेडबग्स असतात किंवा मस्किटोज असतात ते काय करतात, त्यांचा निडल लाईक जो काही माउथचा पार्ट आहे तो पियर्स करण्यासाठी वापरतात म्हणजे छिद्र करण्यासाठी वापरतात. आणि ट्यूब लाईक पार्ट जो काही आहे त्यांच्या माउथचा त्या पार्टने ते अदर फ्लुइड किंवा ब्लड सक करण्याचं काम करत असतात. इथे आपण समजून घेऊया होलो मीन्स कम्प्लीट, झॉईक कम्प्लिटली न्यूट्रिशन करणं म्हणजे होलोझॉईक न्यूट्रिशन. इथे आपण अमिबामध्ये पाहू शकतो हे जे काही फूड पार्टिकल आहे त्या फूड पार्टिकलला अमिबा कम्प्लिटली सराउंड झालाय, त्यामुळे त्या मोड ऑफ न्यूट्रिशनला होलोझॉईक मोड ऑफ न्यूट्रिशन असं म्हटलं गेलंय. डिस्कस, निरीक्षण करा आणि चर्चा करा. हाऊ विल यू क्लासिफाय द फॉलोइंग ॲनिमल्स अकॉर्डिंग टू देअर फूड टाईप. जे काही तुम्हाला इथे प्राणी दिले गेलेले आहेत त्यांचं क्लासिफिकेशन त्याच्या फूड टाईपवरून तुम्ही कशा पद्धतीने कराल. फर्स्टली, द फॉक्स इज मस्ट बी carnivorous. The parrot is fructivorous, means it eats only fruits. The chameleon is insectivorous. The human beings are omnivorous, means they eat both type of food as non-veg and veg. The deer is herbivorous. The lion is carnivorous and this organism is also carnivorous. Next point, we have to see that according the type of food animals can be classified as. टाइप ऑफ फूडवरनं ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीनं करण्यात आलेलं आहे हे आता आपल्याला पाहायचं आहे. फर्स्ट टाइप ऑन द बेसिस ऑफ फूड टाइप इज हार्बिवरस. हार्बिवरस ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय आता आपण पाहूया. Herbivorous use plants directly as their food. Examples are grazing animals, carnivorous, seed eaters or frugivorous means fruit eaters. Herbivorous animals हे जे काही प्लांट्स आहेत त्यांचे डिरेक्टली वापर फूड म्हणून करतात. इथे त्यांचे एक्झाम्पल म्हणून जे काही ग्रेझिंग ॲनिमल्स असतात त्याचप्रमाणे कार्निवोरस म्हणजे सीड ईटर, फ्रुगिवोरस म्हणजे फ्रूट खाणारे जे काही ऑर्गॅनिझम्स असतात, बर्ड्स असतात ते सर्व हार्बिवोरस मध्ये येतात. सेकंड इज कार्निवोरस. कार्निवोरस म्हणजे असे ॲनिमल्स जे की दुसऱ्या ॲनिमल्सचा वापर फूड म्हणून करतात. ॲनिमल्स दॅट डिपेंड ऑन अदर ॲनिमल्स फॉर देअर फूड आर कार्निवोरस. Carnivores are indirectly depend on plants for food. Examples are animals that feed on the herbivorous animals to feed on insects, insectivorous. असे ॲनिमल्स जे की आपली स्वतःची अन्नाची गरज भागवण्यासाठी दुसऱ्या ॲनिमलवरती डिपेंड असतात त्यांना कार्निवरस म्हणतात. कार्निवरस हे इनडायरेक्टली प्लांट्स वरतीच डिपेंड असतात. तुम्ही म्हणाल कशा पद्धतीने, तर ते जे काही कार्निवरस ॲनिमल्स असतात ते हार्बिवरस ॲनिमल्सला ईट करतात म्हणजेच प्रेडेटर्सला. हे जे काही प्रेडेटर्स असतात हार्बिवरस ॲनिमल्स असतात ते स्वतःची अन्नाची गरज भागवण्यासाठी
प्लांट्स खातात. म्हणजे इनडायरेक्टली कार्निवरस हे प्लांट्सचा वापर फूड म्हणून करतात. थर्ड इज ऑमनिवरस. ऑमनिवरस म्हणजे असे ॲनिमल्स जे की ॲनिमल्स आणि प्लांट्स यांचा वापर स्वतःची अन्नाची गरज भागवण्यासाठी करतात. ॲनिमल्स दॅट ऑब्टेन देअर फूड फ्रॉम बोथ प्लांट्स अँड ॲनिमल्स आर कॉल्ड ऑमनिवरस. एक्झाम्पल्स आर मंकी, चिंपॅन्झी, ह्युमन्स एक्सेट्रा. त्यांचे एक्झाम्पल मंकी, चिंपॅन्झी, ह्युमन्स एक्सेट्रा आहेत. सम ऑफ द ऑर्गॅनिझम्स अराउंड अस perform the function of cleaning and conserving the environment by the very act of feeding themselves. They are called scavengers and decomposers. आपल्या परिसरामध्ये जे काही ॲनिमल्स आहेत ते काय करतात, स्वतःची अन्नाची गरज भागवतात, पण आपला जो काही परिसर आहे ते स्वच्छ ठेवण्याचं काम किंवा एन्व्हायरमेंट क्लीन करण्याचं काम करतात. अशा ॲनिमल्सला किंवा ऑर्गॅनिझम्सला स्कॅव्हेंजर्स किंवा डिकम्पोजर्स असं म्हटलं जातं. Scavengers obtain their food from dead bodies of animals. स्कॅव्हेंजर्स काय करतात, त्यांची जी काही अन्नाची गरज आहे ती ते डेड बॉडीजपासून कंप्लीट करून घेत असतात. त्यांचे एक्झाम्पल्स आहेत वल्चर्स, ग्रो, हायना एक्सेट्रा. फिफ्थ, डिकम्पोजर. डिकम्पोजर्स आर some microbes which obtain their food by decomposing the dead bodies of organisms or other material. डिकम्पोजर्स हे असे ऑर्गॅनिझम्स असतात किंवा मायक्रोब्स असतात जे की स्वतःची अन्नाची गरज भागवण्यासाठी जे काही डेड आणि डिकम्पोजिंग डेड बॉडीज असतात त्याच्यावरती डिपेंड असतात. हिअर वी हॅव गिवन सम इन्फॉर्मेशन अबाउट द ॲन्ट ईटर. द ॲन्ट ईटर इज फाउंड इन द सेंट्रल अँड साऊथ अमेरिका. हा जो काही ॲन्ट ईटर आहे म्हणजे मुंगी भक्षक, हा जो काही ऑर्गॅनिझम आपल्याला दिसतोय तो फक्त ॲन्ट खातो म्हणजे मुंग्या खातो. तो अमेरिकेच्या सेंट्रल आणि साऊथ पार्टमध्ये आढळतो. द बॉबकॅट और ऊद मांजर इज फाउंड इन द इंडिया. भारतामध्ये ऊद मांजर नावाचा जो काही स्पीसीज आढळते त्या स्पीसीजचा तुम्हाला इंटरनेटवरून पिक्चर मिळवायचा आहे. नेक्स्ट मोड ऑफ न्यूट्रिशन इज सॅप्रोझोइक. सॅप्रोझोइक मोड ऑफ न्यूट्रिशन काय असतं हे आता आपण पाहूया. Some insect, unicellular animals, etc. obtain the nutrients by absorbing the liquid organic material from the dead bodies of other animals or from the environment. काही इन्सेक्ट, काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स काय करतात, जे काही दुसरे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमधून त्यांचे जे काही लिक्विड ऑर्गॅनिक मटेरियल आहे त्याच्यापासून न्यूट्रिएंट्स ॲब्झॉर्ब करतात आणि त्या मोड ऑफ न्यूट्रिशनलाच सॅप्रोझोइक मोड ऑफ न्यूट्रिशन असं म्हटलं जातं. त्याचे एक्झाम्पल आहेत हाऊस फ्लाईज, अंट, स्पायडर एक्सेट्रा. द लास्ट मोड ऑफ न्यूट्रिशन इज पॅरासिटिक. पॅरासिटिक मोड ऑफ न्यूट्रिशन काय असतं आपण पाहूया. हॅव यू सीन स्मॉल ॲनिमल्स ऑन द बॉडीज ऑफ ॲनिमल्स लाईक डॉग्स अँड बफेलोज. विच आर दोज स्मॉल ॲनिमल्स. तुम्ही कुत्रा किंवा म्हशी यांच्या बॉडीवरती छोटे छोटे स्मॉल वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स पाहिलेत का? तर ते कोणते कोणते असतात? ते लीच यासारखे, फ्ली यासारखे वेगवेगळे ॲनिमल्स प्रेझेंट असतात. सेकंड, फ्रॉम वेअर डू दिस लिटल ॲनिमल्स ऑब्टेन देअर फूड. हे जे काही छोटे छोटे ॲनिमल्स असतात ते त्यांचं अन्न कुठून बरं मिळवत असतील. थर्ड, फ्रॉम वेअर डू द वर्म्स इन द इंटेस्टाईन ऑब्टेन देअर फूड. आपल्या जे काही इंटेस्टाईन असतात, स्टमक आणि त्यानंतर लार्ज इंटेस्टाईन आणि स्मॉल इंटेस्टाईन असं आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीमचं स्ट्रक्चर आहे. तर त्या इंटेस्टाईनमध्ये जे काही वर्म्स आढळतात ते आपलं अन्न कुठून मिळवत असतील तेच आता आपण पाहूया. सम ॲनिमल्स डिपेंड अपॉन अदर ॲनिमल्स फॉर फूड. काही ॲनिमल्स हे स्वतःची अन्नाची गरज भागवण्यासाठी दुसऱ्या ॲनिमल्सवरती डिपेंड असतात. दे कॅन ऑब्टेन द फूड ओनली फ्रॉम ॲनिमल्स ऑन हुम दे आर डिपेंडेंट. ते काय करतात, ते अशा ॲनिमल्स वरती डिपेंड असतात फूडसाठी जे की त्यांना चांगल्या पद्धतीने अन्न पुरवू शकतील. दिस इज कॉल्ड ॲज
पॅरासिटिक न्यूट्रिशन, यालाच पॅरासिटिक न्यूट्रिशन असं म्हटलं जातं. सम ॲनिमल्स लिव्ह ऑन द बॉडी सरफेस ऑफ अदर ॲनिमल्स अँड ऑब्टेन देअर फूड बाय सकिंग देअर ब्लड. काही ॲनिमल्स काय करतात, हे दुसऱ्या ॲनिमल्सच्या बॉडीवरती स्वतःची अन्नाची गरज भागवण्यासाठी राहतात आणि त्यांच्या बॉडीमधलं जे काही ब्लड आहे ते सक करतात. तर अशा ॲनिमल्सला एक्टोपॅरासिटिक मोड ऑफ न्यूट्रिशन किंवा एक्टोपॅरासिटिक न्यूट्रिशन असं म्हटलं जातं. अँड सच ॲनिमल्स आर कॉल्ड एक्टोपॅरासाइट्स, आणि त्या ॲनिमल्सला एक्टोपॅरासाइट असं म्हटलं जातं. एक्झाम्पल्स ऑफ एक्टोपॅरासाइट्स आर लोईस, बेडबग, टिक्स, एक्सेट्रा. Animals like tapeworm and roundworms live inside the body of other animals and obtain their food. जे काही टेपवर्म किंवा राऊंडवर्म असतात ते ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये राहतात, आतमध्ये राहतात आणि तिथून ते त्याची स्वतःची अन्नाची जी काही गरज आहे ते भागवतात. तर अशा मोड ऑफ न्यूट्रिशनला एंडोपॅरासिटिक मोड ऑफ न्यूट्रिशन असं म्हटलं जातं आणि त्या ॲनिमल्सला एंडोपॅरासाइट्स असं म्हटलं जातं. तर या चॅप्टरमध्ये आपण पाहिलं की न्यूट्रिशन म्हणजे काय, न्यूट्रिशनचे प्लांट्समध्ये कोणते कोणते टाईप्स आहेत, त्याचप्रमाणे ॲनिमल्समध्ये कोणते कोणते टाईप्स आहे हे आपण पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हा चॅप्टर संपतो. तुम्हाला या चॅप्टरचा एक्सरसाइजचा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. तिथे तुम्हाला 7th स्टँडर्ड सायन्स या फोल्डरमध्ये तो मिळेल, पाहायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.